देशात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेने साजरी करण्यात आली। यानिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज पठण केले। काजी सलीमउद्दीन यांनी देशात व जगात शांतता, प्रगती आणि सौहार्द नांदावे यासाठी विशेष प्रार्थना केली। नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी तसेच हिंदू बांधवांनी देखील मुस्लिम बांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, युवा नेते कुणाल दराडे, शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी हाजी आलमगीर शेख यांना आलेल्या सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। शुभेच्छा स्वीकारत सर्वांनी शीरखुर्माचे आमंत्रण देखील आलमगीर शेख यांनी दिले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। आज संपूर्ण भारतभर आणि जगामध्ये रमजान ईदचा सण हा मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे। आमच्या येवला शहरामध्ये सुद्धा आणि संपूर्ण मनमाड डिव्हिजनमध्ये ईदचं पठण झालेलं आहे, नमाज पठण झालेलं आहे। सर्वांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहे। हिंदू, मुस्लिम आणि सर्व समाजाचे लोक एकमेकांना भेटून त्यांनी भाईचारा स्थापन केलेला आहे। एका गावात सगळे राहतात, गुण्या गोविंदाने राहतात। तर या अशा प्रसंगी मी आमच्या मनमाड डिव्हिजनच्या तर्फे संपूर्ण येवलावासियांना, तसे संपूर्ण आपल्या नाशिक जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम भारतवासीय, मुस्लिम समुदायाला आणि इतर सर्वच लोकांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तमाम नाजरीन को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारकबाद। आज येवला शहर में सुबह 9 बजे जो है वो ईद उल फितर की नमाज ये बड़ी तादाद में अदा की गई और फर्जंदान तौहीद तकरीबन नहीं भी तो 12 से 13 हज़ार की तादाद में अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर जमा हुए और सब ने यहाँ पर नमाज एकजुट अदा की। और हिंदू हमारे जो भाई है वो भी यहाँ पर हाजिर हुए। उन्होंने तमाम मुसलमानों को यहाँ पर अमन शांति के साथ जो है वो मुबारकबादियाँ पेश की। और इसी साथ मैं खुद अपने नाजरीन से भी ये उनसे सदा करता हूँ कि अमन व अमान कायम रखे। जो भी हालात आज बने हुए उन हालात को हमें ख़त्म करना है, आपस में मोहब्बत, भाईचारा कायम करना है, कायम रखना है और जो नफ़रतें हैं उन नफ़रतों को हमें दूर करना है। बस इसी साथ मैं इस मुबारक घड़ी में, इस मुबारक ईद के अंदर मैं सबको फिर एक मरतबा इस चैनल के माध्यम से मुबारकबाद पेश करता हूँ।